2014 पासून आपल्या हिंदू समाजाची एक मानसिकता झाली, मोदी आहे ना, अमित शाह साहेब आहे ना, एकनाथ शिंदे साहेब आहे ना, नितेश राणे साहेब आहे ना, मग तुला काला काढला? कधी वाटत नाही असं मनाला? सगळं त्यांनीच करायचं. मग आपल्याला देवाने कशासाठी पाठवलं असेल? काही कारण नाही, फक्त मोदीवर लोटायला. मोदी करील, मोदी करील, मोदी करील. तो दहशतवादी हल्ला झालाय, 27 लोक आपली मेली. काय नाही हो, कदाचित काहींना वाईट वाटल, पण ते शंकराचार्य आवी मुक्तेश्वरानंद, अहो एवढ्या मोठ्या पीठावर बसलेला महंत काय म्हणतोय? मोदीची जबाबदारी आहे, मोदी काय करतोय? भाऊ, सध्याची परिस्थिती अशी आहे, विरोधक सुद्धा म्हणताय आम्ही मोदी सोबत आहे. म्हणजे देश एकत्र झालाय आणि एका पीठाचा महंत, एका पीठाचा आचार्य, की हिंदू धर्मातलं एक अत्यंत महत्वाचं पद आहे, ती व्यक्ती म्हणते की मोदी काय करतोय, चौकीदार काय करतोय. त्या आवी मुक्तेश्वरानंदांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर मनात विचार असा आला, पाकिस्तानचा झेंडा जाळत असताना एक आवी मुक्तेश्वरानंदाचा पण फोटो जाळला पाहिजे. आपल्यातली घाण आपण साफ केली पाहिजे. अहो तुम्ही जे वंदे मातरम म्हणत नव्हते, भारत माता की जय म्हणत नव्हते, त्यांना सुद्धा घाम फुटला की आता पाकिस्तानचे झेंडे फाटले तर बरं राहील देशात. त्यांनी फाडले पाकिस्तानचे झेंडे. त्यांच्याही लक्षात आलं की आता बाजू भारताचीच घेतली पाहिजे, हिंदुस्थानाचीच घेतली पाहिजे. आणि आमची साधू समाजातली लोक असं वागत असतील तर मग काय करायचं? त्यांचाही निषेध आपण केला पाहिजे, त्यांनाही चुकीचं ठरवलं पाहिजे. जिकडून पाकिट आलं तिकडं उदो उदो, हे आपल्याला नाही पटत भाऊ ते तसं.